तर जर पंच हा क्रिकेटचा आत्मा म्हणून ओळखला जातो, एक वेळ समालोचक नसतील तर चालतील, पण पंच नेहमी असायला पाहिजे. ते अतिशय उत्कृष्ट दर्जेदार पंच नरेश म्हात्रे सर, अविनाश पारंगे सर आणि अरुण पारंगे सर यांना पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्यांचं पण आपण गोड सारं कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. थँक्यू सो मच माणस. चांभारली संघाला दरम्यान पारितोषिक आलेलं आहे. सन्माननीय एम्पायर युनिसेक्स सलूनचे प्रोप्रायटर जगदीशजी बोराडे साहेब यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार, 3 बॉल 3 चौकारांसाठी 2 महिन्याचं 2000चं फ्री कुपन दिलं जाणार आहे. वेलकम बॅक. हाईट अकॅडमी क्रिकेट संघ रिसवाडी आणि ब्रदर्स ग्रुप रिसवाडी आयोजित ही स्पर्धा स्फूर्ती चषक 2026 आणि या स्पर्धेतील सेकंड राऊंडची अगदी सेकंड मॅच. एका बाजूला नेरे आणि त्यांच्या विरोधात वेतालदेव चांभारली अशी लढत मात्र आपण पाहताय. प्रथमतः बॅटिंग इथे चांभारली टीमच्या मात्रेला मात्र आली. पहिल्याच बॉलवरती विकेट गेली आणि बॅटर बाद झालाय. मयूरची विकेट मैदानातून बाहेर जाताना मात्र आपण पाहिली आहे. पहिला धक्का चांभारली टीमला मात्र लागलाय. प्रणित मुंडे नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सामना अगदी चांगला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर आहेत. पहिल्या मॅच मध्ये नेरे टीमनं मात्र टोटली धावा 84 बनवल्या होत्या. 84 रन्स बनवल्या. सगळ्यात मोठी धावसंख्या बनवली आणि त्यानंतर मग सगळ्यात मोठ्या धावसंख्येच्या मार्जिननं विजय देखील या स्पर्धेमध्ये नेरे टीमनं मात्र मिळवला होता. प्रतीक महाडिक यांनी पॅक केलेला संघ मात्र आपण पाहताय. नेरे आणि त्यांच्या विरोधात वेतालदेव चांभारली. फर्स्ट विकेट गेली आहे. नवीन बॅट्समन स्ट्राईक एंडला. प्रणित पहिलाच बॉल खेळत असताना मात्र इथे झेलची संधी. सेकंड विकेट गॉन आणि दुसरा करारा झटका बॅटिंग करणाऱ्या चांभारली टीमला मात्र लागलाय. विकेटची पडझड. तू चल मैं आया अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ओमकार पाटील याच्यासाठी मात्र 2 षटकारासाठी 3000चं पारितोषिक इथे कल्पेश कोळंबे यांच्या माध्यमातून इथे लावण्यात आलाय. कमालीची गोलंदाजी. पहिला गोलंदाजीच्या मार्कवरती सुशांत गायकरला आपण पाहताय. हा वेगवान गोलंदाज आहे आणि व्हेरिएशन देखील त्याच्याकडे आहे. व्हेरिएशन युक्त बॉलिंग केली आहे त्यामुळे पूर्णपणे बॅकफुट वरती ढकलला गेलाय तो चांभारली हा संघ. सुशांतचा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. इट इज वाईड. पंचाचा मात्र वाईडचा निर्णय येतोय. एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रनच्या मदतीनं आता खातं अकाउंट ओपन झालंय चांभारली टीमचं. 1 धाव धावफलकावरती आहे. येस 2 गडी बाद झालेत. विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पूर्णपणे बीट केलंय. दर्जेदार गोलंदाजी चालू आहे. सुशांत गायकर अगदी नेरे टीमचा एक ज्युनियर ऑलराऊंडर म्हणून त्याची ओळख. नेरे टीमचा या हंगामामध्ये विचार केला गेला तर प्रचंड फॉर्म मध्ये आहे हा संघ. इथे मात्र समोरून बॉल निघालाय. विकेट किपर पाली यांच्याकडे आणि निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉल. 5 बॉल झालेत. एक शेवटचा बॉल फक्त बाकी आहे आणि धावसंख्या धावफलकावरती मात्र एकच लागली आहे. हो यावेळेला थोडस शपल होऊन फटका एक्झिक्यूट केलाय आणि समोरच्या विभागात लॉंग ऑनच्या वरतून एक टप्प्यावरती फ्लाय होत बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. हा चौकार आलाय. बॅटर अतुलच्या बॅट मधून पहिलं षटक एंड झालंय आणि पहिल्या षटकानंतर वेतालदेव चांभारली संघ पोहोचलाय तो 5 धावसंख्येवरती. वेताळदेव चांभारली संघ तर 5 धावेंवरती पोहोचलाय. पण आज खर तर अधिरायण अभिमन्यू या नावाने मात्र जेतो 11 जर्मन नेरे संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. त्याचे
यशस्वी पॅकर, प्रतीकजी महाडिक, आतिशजी ओंबले साहेबांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. पण खरं तर रायगड जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा जेव्हा G2 11 जन्मा नेरे या नावाने हा संघ खेळत असतो, तेव्हा त्याला पुरस्कृत करण्याचं काम जे करत असतात ते आमचे लोणिवलीचे आशिष भाई मालुसरे साहेब, रायगड जिल्ह्यातील एक चर्चित पॅकर म्हणून त्यांची पण ओळख राहिलेली आहे. आणि ते देखील मात्र या स्पर्धेला लाईव्ह एन्जॉय करतायत. त्यांच्या माध्यमातून पण नेरी टीमसाठी भरपूर सारे शुभेच्छा आलेल्या आहेत. ते आमचे लोणिवलीचे आशिष भाई मालुसरे यांचं पण आपण करूया सहर्ष असं स्वागत. बॉलर ट्रॅक वरती बॉलर सचिन मोरे. पहिलाच बॉल रिव्हर्स दुधारी तलवार इथे वापरली आहे आणि फर्स्ट बॉल वरती हा स्वीट चा चौकार ओमकार पाटीलच्या बॅट मधून आपण पाहताय. 4 रन्स मिळाल्यात चांभारली टीमला आणि संघ मात्र पोहोचलाय तो 9 या धावसंख्येवरती. खूप चांगला बॅटल इथे पाहायला मिळेल. दोन्हीही आपापल्या गावातील वंडर बॉय आहेत. एका बाजूला सचिन मोरे, दुसऱ्या बाजूला ओमकार पाटील. यंदाच्या वर्षी दोन्ही खेळाडू मात्र ओपन हाफ देखील भरपूर खेळलेत. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडू मात्र जात आहेत. त्यामुळे हा बॅटल चांगला पाहायला मिळेल. सचिन टू ओमकार. ओ यावेळेस मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमरचा हा नो बॉल आणि त्यामुळे रन्स मात्र इथे 2 मिळाल्यात. येस, गुड रनिंग बिटवीन द विकेट. अगदी विकेट किपर आपण बाळी यांना पाहत आहे, परंतु थोडासा लेट आला. ओमकार अर्ध्या क्रीज मध्ये आला होता, त्यामुळे धाव घेण्यास अगदी योग्य धाव ठरली आहे. त्यामुळे 2 रन्स 1+2 अशा टोटल 3 धावा इथे मिळाल्यात. स्प्रे हवाय का? स्प्रे मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. चला नेक्स्ट बॉल उघडा डोले पहाणी. नेक्स्ट बॉल फ्री हिट. सचिन यावेळेला मात्र व्हेरिएशन थोडस पाहायला मिळालं आहे. अगदी टप्पा पडून बाहेरच्या दिशेने टर्न होणारा बॉल. ओमकार साठी थोडासा इंजर्ड आहे. ओमकार खांद्याला थोडी दुखापत झाली आहे. या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 12 पाहत आहे आपण. या ओव्हर्स मधील मात्र 2च बॉलचा खेळ संपलाय. 4 बॉल बाकी आहेत. 12 रन्स धावफलकावरती. फिल्डिंग ची विवरचना थोडीशी बदलवण्यात आली आहे. रिव्हर्स साठी एक फिल्डर आपण पाहताय, मग थोडस फाईन लेग कडे ठेवलाय. सचिनचा चेंडू. ओ खोला टाकलेला बॉल. चांगला चेंडू हाताळलाय. बॅट अँड बॉलचं कनेक्शन मात्र नाहीये आणि त्यामुळे डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे सांगता आपण पाहताय. ओमकार पाटील स्ट्राईक एंडला आहे. संघाची सगळी जिम्मेदारी आता ओमकारला घ्यावी लागेल, कारण आता एकटाच खेळाडू मात्र उरला या मॅच मध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे आणि या वेळेला झेलची संधी आणि झेल कॅरी केलाय. महत्वाचा झटका. हा 440 ओव्हरचा करंट दिलाय चांभारली टीमला. बॅटर इथे बाद होईल ओमकार पाटील. संदेश मुंडे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ओमकारची महत्वाची विकेट इथे सचिन मोरेनं मात्र मिळवली आहे. ज्या विकेटची गरज होती, कारण आज या टीम मध्ये रजत मुंडे थोडासा अनुपस्थित आहे आणि अशा वेळेस मग सगळी जिम्मेदारी बॅटर ओमकार वरती येत असते. ओमकार मात्र बाद झालाय. त्यानंतर संदेश बॅटिंग साठी आपण पाहताय. 4 चेंडू झाले, 2 बॉलचा खेळ शिल्लक, 12 रन्स धावा फलक्यावरती. हलक्या गतीनं हलक्या पद्धतीनं मात्र स्टार्ट इथे मिळालाय, परंतु शेवटला थोडीशी धावगती वाढवावी लागेल. सचिन मोरे थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप आणि पंचाचा मात्र इथे वाईडचा इशारा. एक्स्ट्राची रन. एक्स्ट्रा रन नंतर 13 धावा फलक्यावरती आहेत. 2 बॉल्स
या षटकातील मात्र शिल्लक. पुढच्या त्याच पद्धतीचा बॉल टाकलाय, परंतु यावेळेला योग्य ती लाईन, योग्य ती लेन सापडली सचिन मोरेला आणि डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा बॉल या षटकातील मात्र बाकी आहे. 13 रन्स धावा फलकावरती आहेत. चांगली बॉलिंग, टप्पा पडल्यानंतर थोडासा ब्रेक पद्धतीचा बॉल इथे हाताळलाय सचिन आणि निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. कमबॅक करून दिलंय. चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकानंतर बॅटिंग करणारा वेताल देव चांबारली संघ मात्र पोहोचलाय तो 3 विकेट गमावल्यानंतर 13 या धावसंख्येवरती. चला तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात आणि गोलंदाज आदित्य मस्कर, लेफ्ट आर्म बॉलर, एक 23 दरार गोलंदाज गोलंदाजीच्या मार्क वरती. नेरी टीमचा विचार केला गेला तर मग सगळे चांगले गोलंदाज आहेत. पहिलं षटक सुशांतनं टाकलं, दुसरं षटक सचिन, तिसऱ्या षटकासाठी आदित्य आलाय. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजाने केली आहे. पहिला बॉल आदित्यचा समोरच्या विभागात खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी, फलंदाज इथे बाद झालाय तो अतुल जांभळे. बॅक टू दी डग आउट. महत्वाचा धक्का चांबारली संघाला लागलाय. खर तर मैदानाच्या आतमध्ये विकेट पण आलेली आहे आणि जशी विकेट आली तशी पारितोषिक पण या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला होत आहेत. दर्शन शेठ मांडे साहेबांकडून 3 बॉल 3 विकेट जर आल्या तर 1,000 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी दिला जाईल आणि प्रतीक महाडिक यांच्याकडून जर विकेट हॅट्रिक झाली तर 2,000 रुपयांचं पारितोषिक. म्हणजे टोटल विकेट हॅट्रिक साठी दर्शन मांडे यांचे 1,000 आणि प्रतीक महाडिक यांचे 2,000 म्हणजे 3,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. अमित मुंडे नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. लेफ्टी खेळाडू आहे, अनुभव भरपूर आहे, परंतु या मॅच मध्ये अनुभव पणाला लावावा लागेल. संघ मात्र खूप अडचणीत सापडलाय. सुरुवातीला अगदी सलामीची जोडी लवकर बाद झाली आणि त्यानंतर मग वन डाऊनला आलेला खेळाडू देखील अतुल मागच्या बॉलवरती बाद झाला. अमित वरती सगळी जिम्मेदारी आली आहे. आदित्य मस्कर हा चेंडू वेगानं रिलीज केला. वेगाचा बादशाह आहे हा बॉलर आणि सातत्यानं आपण पाहता तर 12वा खेळाडू आम्हाला माहिती देतो. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर आदित्य मस्करनं 5 मेडल षटक फेकलेत. अगदी स्वतःचं प्रदर्शन, त्याचबरोबर नेरे संघाचं प्रदर्शन मात्र या सीझन मध्ये खूप चांगलं राहिलंय. अगदी लोअर फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु कदाचित बॅटला बॉल लागण्या कारणानं इथे पंचाळी मात्र डिसर फेटाळलाय. त्यामुळे एक सिंगल रन इथे मिळेल आणि सिंगल नंतर धावसंख्या मात्र 14 वरती पोहोचली आहे. 3 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. धावगती पूर्णपणे मंदावली आहे आणि जशी जशी रात्र होत जाते तशी तशी लो स्कोरिंगची मॅच मात्र आपण पाहता. अगदी मागची मॅच देखील तशीच झाली. जांभिवली टीमच्या धावा बनल्या नाहीत आणि मग लवकर सामना शिवकर टीमनं मात्र संपवला होता. आदित्य बॉलर इथे मात्र लेंथ खराब आहे. पंचांचा वाईड बॉलचा इशारा. एक्स्ट्रा रन देखील महत्वाच्या ठरतील या मोमेंटला आणि धावसंख्या मात्र 15 वरती पोहोचले. 15. 3 चेंडू या षटकातील बाकी आहेत. बॉल ट्रॅक वरती तयार. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले तिथे बॉलर आदित्य मस्करनं. डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आपण पाहता. व्हेरिएशन युक्त गोलंदाजी मात्र चालू आहे. धाव इथे
मिळणार नाहीये. चौथा बॉल मात्र डॉट फेकला जातोय. 15 धावा धाव फलकावरती मात्र आपण पाहताय मोठी धावसंख्या इथून जर बनवायची झाली तर मोठे फटके खेळावे लागतील. मागे बॉल चाललाय या बॅटची कट घेऊन फर्स्ट स्लिपच्या दिशेने मात्र बॉल अडवला जातो. एक सिंगल रन इथे मिळेल. किती झाले रन? 16 धावा फलक्यावरती आणि एक बॉल या षटकातील बाकी आहे. कमालीची गोलंदाजी ओमकार वगळता कोणत्याच बॅटरनं एकही मोठा फटका सांभाळली टीम साठी मात्र खेळला नाहीये. आणि त्याचं कारण मात्र आपण पाहताय एकदम कमी धावसंख्या 16 रन्स फक्त धावा फलक्यावरती आहेत. इथे पंचांचा मात्र वाईडचा इशारा. आदित्यच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या रन मात्र खर्च केल्या जात आहेत. बॅटमधून धावा येत नाहीयेत परंतु एक्स्ट्रा रनच्या मदतीने धावफलक थोडस हलतं ठेवलं जाते. 17 रन धाव फलकावरती शेवटचा बॉल. ओ मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा देखील वाईड बॉल. एक्स्ट्राची आणखीन एक रन. धावसंख्या 18 वरती पोहोचली आहे. अगदी 6चा रन रेट सध्याच्या स्थितीला सांभाळली टीमचा मात्र पाहताय आपण. एक बॉल बाकी आहे. एक्स्ट्रा बॉल्स खर्च केले जात आहेत आदित्य मस्करच्या माध्यमातून. आता चांगली गोलंदाजी अचूक टप्पा ठेवलाय. थर्ड ओव्हर इज कम्प्लीट. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय आणि सांभारली संघाची धावसंख्या झाली ती फक्त आणि फक्त 18. एका षटकाचा खेळ इथे बाकी आहे. किती धावा बनवल्या जातील ते पाहणं मात्र इथे गरजेचं ठरेल. रोहन पाटील शेवटचं षटक टाकण्यासाठी नेरे टीम कडून मात्र तयार. 18 रन्स धाव फलकावरती आहेत. बॉल तयार. हो चांगली बॉलिंग. शरीराचा वेध घेणारा बॉल पाहत आहे. डॉट बॉल. निर्धाव चेंडू पहिल्याच बॉलवरती आक्रमण चढवण्याचा प्रयत्न पाठर. संदेश अजूनही मैदानावरती उपस्थित आहे. धावा इथे मात्र संदेशच्या पाठमधून देखील येऊ शकतात. हो रनआउटच्या स्वरूपात बॅट्समन बाद झाला आणि विकेट इथे अमित मुंडेची मैदानाच्या बाहेर जाताना मात्र आपण पाहणार आहोत. दोन बॉल मात्र इथे डॉट फेकले. जय जांभळे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. 18 धावा फलक्यावरती आहेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि या 4 बॉलवरती जर मोठा फटका आला नाही ना तर मग सांभारली संघ थोडसा या मॅच मध्ये मात्र मागे राहू शकतोय. कारण समोरील संघ आपण पाहताय नेरे संघाचा विचार करता मागच्या मॅच मध्ये अगदी बालीनं 5 षटकार एका षटकामध्ये ठोकले होते. सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख आहे. हो यावेळेला मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. ओ डिरेक्ट हिट. गोटी नेम मात्र इथे चुकलाय. थोडीशी मिसफिल्ड मैदानाच्या आतमध्ये झाली आहे. अगदी नो प्लस 2 अशा 3 रन्स इथे मिळाल्यात आणि 3 नंतर मात्र 21 धावा धाव फलकावरती आणि फ्री हिटचा बॉल. संधी आली आहे. सुवर्ण संधी आहे बॅटर जयसाठी. येस लिव्ह केले बॉल सोडून दिलाय. रोहन थोडीशी लेंथ मात्र खराब फेकतोय आणि ते पंचाचा वाईडचा इशारा. एक्स्ट्राचे रन
आणि एक्स्ट्रा रन नंतर मात्र धावसंख्येत बदल. धावसंख्या 22 वरती. 22 फ्री हिट मात्र कंटिन्यू आहे. रोहनचा बॉल फ्री हिट असल्या कारणानं इथे बॅटर बाद नाहीये. बाटकेट होती विकेटीनं अगदी काम ओके केलं होतं, परंतु फ्री हिट असल्या कारणानं फलंदाज सेफ आहे. डॉट बॉलची मात्र इथे सांगता. 3 चेंडूचा खेळ, 22 रन धावफलकावरती आणि त्यातील 12 रन्स एक्स्ट्रा आणि ही 13वी एक्स्ट्रा रन्स आहे. म्हणजे बॅटमधून केवळ फक्त 10 धावा आल्यात. 23 धावा धावफलकावरती. खराब बॉलिंग मात्र इथे आपण पाहताय. पंचाचा मात्र वन बाउन्सचा इशारा येतोय. वन बाउन्स, पंचाने मात्र गोलंदाजाला दंडित केलंय. राऊंड द विकेट. रोहन पाटील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, इथे रनआउटची संधी आहे. डिरेक्ट हिट झालाय, परंतु फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या परतलाय, त्यामुळे सिंगलच मिळेल. सिंगल न धावसंख्या मात्र 24 धावा फलकावरती. यानंतर मात्र सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. क्वार्टर फायनलची मॅच असेल. जो संघ जिंकेल तो मात्र एका ट्रॉफीसाठी इथून क्वालिफाय होणार आहे. सावले संघाने 2 सामने जिंकलेत आणि इथून कोणता संघ जिंकेल तो सावले संघाच्या अगेन्स्ट मात्र खेळणार आहे. त्यामुळे सावले संघ आपण इथे रिपोर्टिंग करायची आहे. रोहन बॉल ट्रॅक वरती. हा चेंडू, हो पायावरती बॉल लागलाय. ऑन साइडला गेलाय बॉल डीप मध्ये मिड विकेट कडे आणि धावा इथे कंप्लीट होत आहेत. त्या 2 लेग बायच्या धावा आहेत, परंतु फरक पडत नाहीये. धावा कशाही येवो, धावा येण्याची गरज आहे चांबारली टीमला. 26 रन्स आणि या षटकातील शेवटचा बॉल, शेवटचा बॉल मात्र बाकी आहे. हो खोला टाकलेला बॉल खोदून काढलाय. रन्स 1, डबल धाव महागात ठरू शकते आणि महागात ठरली आहे देखील. फलंदाज बाद, रन्स 1 मिळेल. पहिलं सत्र, पहिला हा आपला इथे समाप्ती झाली आहे. पहिल्या इनिंग मध्ये सांभारली टीमनं मात्र रन्स बनवल्यात त्या 27 आणि जिंकण्यासाठी 24 बॉल आणि नेरे संघाला मात्र 28 धावसंख्येची गरज. खरं तर पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला, पण विघ्नेश कानाडे यांचं आपण कौतुक करायला पाहिजे. कारण विघ्नेश कानाडे खरं तर बॉल बॉयच्या भूमिकेमध्ये आहेत. प्रत्येक पाहुण्याच्या आगमनाच्या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्याचं संपूर्ण काम गेले 2 दिवस रात्रींमध्ये ज्यांनी केलेलं आहे ते विघ्नेशजी कानाडे आमचे छोटे आहेत, परंतु युवा कार्यकर्त्यांची गरज आहे या स्पर्धेमध्ये. युवा कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मार्गदर्शक, मग ज्येष्ठ मार्गदर्शकांमध्ये आमचे सतीश दादा महाडिक असतील, अमोलजी मांडे असतील, रोशनजी महाडिक, सागरजी सुखदरे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. आणि खरं तर तरुण कार्यकर्ते जे आहेत ते आमचे आई टाकेदेवी क्रिकेट संघ रिसवाडी ब्रदर्स ग्रुप आणि विघ्नेश कानाडे हे सगळे तरुण कार्यकर्ते आहेत ज्यांनी मात्र या स्पर्धेच्या यशामध्ये अमूल्य योगदान दिलेलं आहे. त्यांचं देखील आपण कौतुक करूया. परंतु गेली 2 दिवस रात्र खरं तर जो जेवणाचा स्वाद आपण या ठिकाणी घेतोय, अन्नदाता सुखी भव, पण खरं तर ते चविष्ट जेवण ज्यांनी मात्र गेली 2 दिवस रात्रींमध्ये या स्पर्धेमध्ये आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे ते रघुनाथ बाबा नगरकर आणि शिवाजी शेट्टे यांचा आपण मनाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करूया. अतिशय चविष्ट आणि सुंदर पद्धतीचं जेवण गेल्या 2 दिवस रात्रींमध्ये ज्यांनी आम्हाला बनवून दिलं ते शिवाजी शेट्टे आणि रघुनाथ बाबा नगरकर यांचा आपण आभार व्यक्त करतोय.
चला स्पीड अप करायचंय नेरे संघ. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. टाइमपास नकोय. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईलच. धावांचा पाठलाग तर सुरू होईलच. पण जसा होईल धावांचा पाठलाग सुरू तसं वेताळदेव चांभारली संघाच्या गोलंदाजांसाठी पारितोषिक मात्र आलेलं आहे. हॅट्रिक विकेटची जर झाली तर ₹2000 कुपन दिलं जाईल. एम्पायर युनिसेक्स सलूनचे प्रोप्रायटर जगदीश शेठ बोराडे साहेबांच्या माध्यमातून मात्र ते कुपन या ठिकाणी दिलं जाणार आहे. ₹2000 विकेट हॅट्रिक साठी चांभारली संघाच्या गोलंदाजांना. पारितोषिक या ठिकाणी मात्र गोलंदाजांसाठी आली पण पारितोषिक आता फलंदाजांसाठी पण येत आहेत. सन्माननीय मंगेश शेठ महाडिक साहेबांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकार जर फलंदाजांनी मारले तर तब्बल ₹2000 पारितोषिक असेल. आणि रोशन शेठ महाडिक यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार जर मारले गेले तर 1000 असं टोटल ₹3000 पारितोषिक 3 बॉल 3 षटकारांसाठी. ₹2000 पारितोषिक असेल मंगेश शेठ महाडिक आणि 1000 असतील रोशन शेठ महाडिक यांच्या वतीने. आणि विकेट हॅट्रिक साठी पण रोशन शेठ महाडिक यांच्याकडून मात्र ₹1000 पारितोषिक आहे. आता दोन्ही बाजूने आग लागलेली आहे. इकडून पण पारितोषिक आहे तिकडून पण पारितोषिक आहे आणि आता मजा पण येईल. परंतु शुभम म्हात्रे सर यांच्याकडे जाऊया. थँक्यू सो मच माणस. मॅचला लगेच सुरुवात करूया. 24 बॉल आणि 28 रनची मात्र गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आदित्य मस्कर आणि सुशांत गायकर उजव्या आणि डावखुऱ्या हाताचे खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 24 मध्ये 28 धावा डिफेंड करायच्या आहेत. लो स्कोरिंगची मॅच जरूर आहे परंतु या मॅच मध्ये देखील मजा येईल कारण समोर देखील रसायनी मधील सगळ्यात तगडा बॉलिंग अटॅक असलेला संघ चांभारली मात्र आपण पाहत आहे. माफ करा प्रथमेश आहे. स्ट्राईक नॉन स्ट्राईक एंड वरती आणि स्ट्राईक एंड वरती आदित्य मस्कर. मॅच ऑन. पहिला बॉलर ओमकार पाटील बॉलिंग ट्रॅकला. 24 बॉल्स मध्ये 28 रन्स करायचे आहेत. पहिले षटक हे पॉवर प्लेच आहे. पॉवर प्ले नंबर 1 चं षटक आणि बॉलर इथे बॉलिंग ट्रॅक वरती तयार झालाय. चांगली बॉलिंग इथे मात्र करावी लागेल पहिल्याच बॉल पासून ओमकार पाटीलला. लेट्स प्ले 3-2-1 लेट्स गो. पहिला बॉल ओमकार. हो खोलात टाकलाय बॉल आदित्यसाठी. मागे चाललाय डीप शॉर्ट फाईड लेगकडे आणि तिथे रन्स मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची मात्र सांगता. चांगली गोलंदाजी. चांगल्या गोलंदाजी सातत्य मात्र शेवटपर्यंत टिकून ठेवावे लागेल ओमकारला. पहिलं षटक पॉवर प्लेच आहे. 2 फिल्डर 30 सर्कलच्या मात्र बाहेर. ओमकारचा बॉल. कट खेळण्याचा प्रयत्न. वेग आहे. वेगाचा बादशाह आहे हा गोलंदाज. अगदी कमी कालावधीमध्ये मात्र भरपूर नाव कमावलंय ओमकार पाटील या बॉलर्सनं. निर्धाव चेंडूची मात्र सांगता. कट करण्याचा प्रयत्न. दोन्ही बॉल वेगवेगळे पाहायला मिळालेत. पहिला बॉल थोडासा खोलात टाकला. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. विविधता बॉलिंग मध्ये मात्र पाहायला मिळते ओमकारच्या. 2 बॉल मात्र निर्धाव आलेत. तिसरा चेंडू ओमकार पाटील. हो या वेळेला मात्र शॉर्ट पिच बॉल होता. आउटसाइडला खेळायचा प्रयत्न आणि झेल इथे मात्र संदेश मुंडेने सोडलाय. अगदी चांभारली टीमचा एक चांगला फिल्डर आहे संदेश. अशा चुका घडत नाहीये संदेश कडून परंतु आज मात्र चूक घडली आहे. झेल सोडला गेलाय कारण इथे धावा तुम्हाला सेव्ह कराव्या लागतील. धावसंख्या मात्र खूप बनवायची नाहीये. कमी रन्स मात्र डिफेंड करायचे आहेत आणि अशा वेळेस मग धावा वाचवणं या फार गरजेच्या आहेत सांभाळली टीमसाठी. एक रन नंतर अकाउंट खातं मात्र ओपन झालंय. एक धाव धाव फलकावरती आहे. बॉल तयार ओमकार.
हो, यावेळेला मात्र मागच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न, थोडासा बॉल मात्र टॉस केलाय ओमकारनं. टप्पा पडल्यानंतर बाउन्स झालाय आणि त्यामुळे मात्र डॉट बॉल निर्धाव चेंडूची इथे सांगता. प्रथमेश फडके स्ट्राईक एंड वरती आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता झाली आहे. हा चौथा बॉल डॉट आलाय. एकच रन धावफलकावरती आहे. बॉल तयार. या षटकामध्ये मात्र एखादा स्कोरिंग शॉट खेळावा लागेल बॅटर प्रथमेशला. या षटकामध्ये रन्स जर कमी आल्या तर मग पुढचं षटक संदेशचं पाहायला मिळेल. त्यामुळे पहिल्या षटकामध्ये थोडासा अटॅक करण्याचा प्रयत्न इथे करायला हवाय. चला थोडं स्पीडअप करा. सांभारली टीम. 2 चेंडू शेवटचे बाकी आहेत. फिल्डिंग पाहिली तर मग दोन्ही फिल्डर अगदी समोर लावलेत. ओमकार पाटील स्ट्राईक एंड वरती. प्रथमेश आखूड लाईनचा बॉल, परंतु इथे पंचांचा मात्र वाईडचा इशारा. एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्रा रन नंतर मात्र धावसंख्या पोहोचली ती 2 वरती. एक्स्ट्राच्या धावा पहिल्या सत्रामध्ये नेरे टीमनं देखील खूप खर्च केल्यात. अगदी 11 धावा एक्स्ट्राच्या नेरे टीमनं मात्र खर्च केल्या होत्या. आणि या षटकामध्ये आपण पाहता पहिली एक्स्ट्रा धाव बॉलर ओमकार पाटीलनं खर्च केली आहे. हो, पायावरती बॉल, लेग बिफोर द विकेट. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात महत्वाचा हादरा इथे लागलाय बॅटिंग करणाऱ्या नेरे संघाला. बॅटर बाद झालाय तो प्रथमेश फडके. या षटकातील मात्र शेवटचा अंतिमचा एक बॉल बाकी आहे आणि बॅटर सचिन मोरे स्ट्राईक एंड वरती आलाय. चांगली गोलंदाजी ओमकारच्या माध्यमातून आपण या मॅच मध्ये पाहिली आहे. फक्त रन्स मात्र खर्च केल्या त्या आतापर्यंत 2 आणि एक महत्वाची विकेट प्रथमेश फडकेची मिळवली आहे. अंतिमचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातील ओमकार पाटील. बॉल तयार. समोर येत खेळायचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर थ्रू बॉल काढलाय. गॅप सिलेक्शन परफेक्ट आणि सचिन मोरे इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट करतोय, परंतु फिल्डिंग काय कमालीची राहिली आहे तिथे. यस, जय जांभळे शेवटपर्यंत बॉलचा पाठलाग केला, बॉल स्टॉप केला आणि एक रन्स आपल्या टीमसाठी वाचवली आहे. शेवटच्या बॉलवरती 3 रन्स मिळाल्यात. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर अधीरा 11 जर्मन क्रिकेट संघ नेरे संघ मात्र पोहोचलाय. तो फक्त आणि फक्त 5 धावसंख्येवरती. 18 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी मात्र 23 धावसंख्येची गरज. 18 बॉल्स 23 ची मात्र गरज आहे ती नेरे संघाला. 18 चेंडू आणि 23 धावेंची गरज आहे. ते म्हणजे विजयासाठी अधीरा अभिमन्यू जेतू 11 जर्मन नेरे या संघाला मात्र 18 चेंडू आणि विजयासाठी 23 धावेंची गरज आहे. मगाशी आपण पारितोषिकांचा उल्लेख केला होता. सन्माननीय मंगेश शेठ माडेक साहेबांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकाराला तब्बल 2,000 रुपयांचं कॅश प्राइज. रोशन शेठ माडेक यांच्याकडून तब्बल 1,000 रुपयांचं कॅश प्राइज 3 बॉल 3 षटकारांना आणि त्यांच्याचकडून 3 बॉल 3 विकेटला पण 1,000 आहे. इकडे आमचे जगदीश शेठ बोराडे जे एम्पायर युनिसेक्स सलॉनचे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपयांचं कोपन पण या ठिकाणी दिलं जाईल. पण 18 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र आता रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे आणि या मॅच मध्ये आता बरीचशी चुरस निर्माण होताना पाहायला मिळेल. कारण वेताळदेव चांभारली संघ 2 रात्री निधी एंटरप्राइजेस चषक जो या मैदानावरती झाला होता, वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली होती वेताळदेव चांभारलीला. तो संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनला होता. चांगला फॉर्म आहे, मैदान पण त्यांच्यासाठी लकी आहे. पण जर आपण नेरे संघाचा विचार केला तर मागच्या वर्षी पण रेकॉर्ड ब्रेक ट्रॉफी त्यांनी जिंकल्या. या वर्षी पण रेकॉर्ड ब्रेक ट्रॉफ्या त्यांनी जिंकलेल्या आहेत. हे 2 बलाढ्य संघ जेव्हा लढतील मॅच मध्ये मजा येईल. मॅच मध्ये मात्र 100% मजा येईल आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगला बॅटल पाहायला मिळालाय. 23 रनची गरज. 18 बॉल. संदेश कट केलाय. अपर कटचा फटका बॅकवर्ड पॉइंट कडे.
थोडासा टर्न झाला बॉल. शॉर्ट थर्डमॅन कडे बॉल जात असताना फिल्डर आहे तिथे, त्यामुळे धाव फक्त आणि फक्त एकच मिळेल, सिंगल. सिंगलला मात्र 4 रन्स धावफलकावरती आहेत. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र 22 धावसंख्येची इथे गरज. 6 धावा धावफलकावरती आहेत, माफ करा, आणि 22 ची गरज आहे 17 बॉल मध्ये. संदेश मुंडे बॉलिंग ट्रॅक वरती. आदित्य डावकुऱ्या हाताचा बॅटर अजूनही मैदानावरती कायम आहे. डावकुऱ्या हाताचा बॉलर समोर डावकुऱ्या हाताचा बॅटर. काय रणनीती असेल संदेशची? संदेश मुंडे कट करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेग पंचांचा मात्र इथे वाईडचा इशारा. एक्स्ट्राची रन. थोडासा अतिरिक्त बाउन्स या बॉलनं मात्र घेतलाय, त्यामुळे पंचाने इशारा दिलाय की हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्रा रन नंतर 7 धावा धावफलकावरती आहेत आणि उर्वरित बॉल्स मध्ये मात्र 21 धावसंख्येची गरज. 21 धावा. चांगला सामना, लो स्कोरिंगचा सामना आहे, परंतु लो स्कोरिंगचा सामना देखील रंगतदार होईल यात शंका नाहीये. संदेश ओ टॅप केलाय बॉलला. इथे मात्र मागे चालला, डिरेक्ट हिट झालंय. अपील देखील पाहायला मिळेल, परंतु सचिन स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षितरित्या परतला. एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. सिंगलनं 8 धावा धावफलकावरती आणि जिंकण्यासाठी अजूनही 20 धावसंख्येची मात्र गरज. थोडीशी प्लॅनिंग, टीम मीटिंग इथे केली जाते. दोन खेळाडू एकमेकांना कानमंत्र मात्र देत आहेत. खेळपट्टीवरती व्यवस्थित बॉल सध्या येत नाहीये बॅटवरती. लो स्कोरिंगची मॅच मात्र आपण पाहताय. 20 रनची मात्र अजूनही गरज. 16 बॉल्स 20 रन्स. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सचिन मात्र पूर्णपणे चकलाय. संदेश मुंडेच्या विरोधात रिव्हर्स शॉट खेळणं मात्र तितकं सोपं नसेल बॅटर सचिनसाठी, कारण हा मुरलेला गोलंदाज आहे. मुरलेला गोलंदाज आहे आणि कमालीची गोलंदाजी पण केली जाती है संदेश मुंडे, जो उड़ाते अच्छे अच्छे बल्लेबाजों के डंडे, उनका नाम है संदेश मुंडे. पण आता जे यशस्वी पॅकर आहेत अधिरायड अभिमन्यू 11 चे प्रतीक शेट महाडिक यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 500चं पारितोषिक. काय घडलंय इथे? नशिबाचा चौकार नेरे टीम साठी मात्र आलाय. 22चा इशारा पंचांचा येतोय. धावा कशाही येऊ दे, फरक पडत नाहीये. फक्त धावा सध्याच्या स्थितीला महत्वाच्या आहेत. 4 रन्स मिळाल्यात नेरे टीमला आणि धावसंख्या मात्र झालीये ती 12. जिंकण्यासाठी मात्र अजूनही 16 रनची गरज. 14 बॉल 16 रन्स पाहिजेत. स्ट्रगल करतोय थोडस सचिन मोरे. आडवे तिडवे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. प्रचंड वेगाने बॅट फिरवली आहे. नुसती बॅट फिरून इथे जमणार नाहीये. मी अगोदर देखील सांगितलंय, संदेशला तुम्ही वाकडे तिकडे फटके खेळू शकत नाहीयेत. एक चांगला गोलंदाज आहे. अगदी असलेली गुणवत्ता मात्र या मॅच मध्ये सिद्ध करतोय संदेश. चांगली गोलंदाजी. 13 मध्ये 16 रन्स मात्र करायचे आहेत. अगदी लो स्कोरिंगची मॅच जरूर असेल, परंतु या मॅच मध्ये अजूनपर्यंत कोणताही संघ पुढे गेला नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने तितकाच सामना 50-50% सामना मात्र आपण पाहताय. ओ लास्टचा बॉल ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. मयूर जांभलेनं हा झेल मात्र कॅरी केलाय. बॅटर इथे बाद झालाय. महत्वाच्या क्षणाला महत्वाचा धक्का. मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. आता 12 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी मात्र 16 धावसंख्येची गरज.
जरुरी होतीये आणि त्या चांगल्या रणनीतीचा वापर. यस, रणनीती करणं हे फार महत्वाचं आहे. प्लॅनिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये बॅटर दाखल झाला. प्रवीण सोरगे, मिस्टर सिक्सर किंग. सिक्सर किंग म्हणून त्याची ओळख. अगदी प्रचंड फॉर्म आणि यंदाच्या मोसमामध्ये आपण पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज साठी इनाम पुरुष टुर्नामेंट मध्ये या खेळाडूला कार देखील मिळाली आहे. प्रचंड फॉर्म मध्ये मागच्या मॅच मध्ये तब्बल 6 षटकार या बॅटरला मात्र ठोकले होते. 12 मध्ये 16 रनची गरज. पहिलाच बॉल होता आदित्य मस्कर साठी. बॉलर इथे बॉलिंग ट्रॅक वरती पंकज मुंडे तयार झालाय. आदित्य मात्र थोडस स्ट्रगल करतोय. सुरुवातीला आलाय, सलामीला आलाय, परंतु अजूनही बॅट मधून धावा आल्या नाहीयेत. एक चौकार आपण 22च्या स्वरूपात मात्र पाहिला होता. त्यानंतर नेरे टीमच्या खेळाडूंच्या माध्यमातून देखील मोठा फटका आला नाहीये. आदित्य मस्कर स्ट्राईक एंडला. प्रवीण सोरगे नॉन स्ट्राईक एंडला. प्रवीण सोरगेनं जास्त स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न मात्र इथे करायला हवाय. पंकज. आदित्य ऑन साइडला मोठा फटका खेळायचा प्रयत्न आणि बिग हिट खेचलाय. इथे मात्र आदित्यनं ठोकला हा षटकार. खूप वेळानंतर, खूप कालानंतर ज्या मोठ्या फटक्याची गरज नेरे टीमला मात्र होती, तो फटका आदित्य मस्करच्या बॅटमधून आलाय. 6 रन्स. 6 धावा आल्यात आणि या संघाचे पुरस्कर्ते प्रत्येक शेठ महाडिक यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक पण आता फलंदाजाला दिलं जाईल आणि त्यांनी सांगितलंय अजून जर 2 षटकार त्यांनी मारले तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक ते देतील. 10 बॉल्स आणि 10 धावसंख्येची गरज. बॉल टू रन हे समीकरण आता मैदानाच्या आतमध्ये आलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. आदित्य एक सिंगल रन्स मात्र इथे कंप्लीट करतोय. विकेट किपर अमित कडून थोडी चूक झाली आहे. कदाचित बॉल अडवला गेला असता तर धाव मिळाली नसती. एक सिंगल रन इथे मिळते. स्ट्राईक रोटेट झाली आहे. 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. परंतु महत्वाची गोष्ट स्ट्राईक एंड वरती आता प्रवीण सोरगे आलाय. चला सावले संघ आपला कॅप्टन मात्र इथे पाठवून ठेवायचा आहे. कारण यानंतर जो संघ इथून जिंकेल तो सावले टीमच्या अगेन्स्ट मात्र खेळताना आपण पाहणार आहोत. आजच्या दिवसातून सुपर 4 मध्ये जाणारा एक संघ आपल्याला इथे मिळालाय. ओ प्रवीण यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. योग्य ती लाईन लेंथ वरती बॉलिंग पंकज मुंडे मात्र करतोय. निर्धाव चेंडू डॉट बॉलची ते सांगता. डॉट बॉल आलेला आहे परंतु आता प्रवीण सोरगे यांच्यासाठी पण पारितोषिक आलेलं आहे. एवन जोडी प्रत्येक शेठ महाडिक आणि आतिश भाई ओंबले यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि आतिश ओंबले यांच्याकडून पण आता प्रत्येक षटकाराला 500. 8 बॉल आणि 9 धावसंख्येची गरज. परंतु मैदानाच्या आतमध्ये मात्र प्रवीण सोरगेला प्रतिउत्तर देत असताना पंकज मुंडेनं मात्र 2 डॉट बॉल फेकलेत. मॅच अजून बाकी आहे सांगत असताना मात्र निर्धाव चेंडू आपण पंकजच्या माध्यमातून पाहताय. आदित्यनं एक षटकार जरूर ठोकलाय, परंतु मी देखील चांगली गोलंदाजी करू शकतो हे सांगत असताना पंकजचं कमबॅक. ओ मोठा फटका मारण्याचा प्रयत्न डीप मध्ये मात्र झेलची संधी. झेल इथे ड्रॉप झालाय आणि जे ड्रॉप झाल्यानंतर मात्र रन्स मिळाल्या त्या 2 आणि 3 रन्स धावून कंप्लीट केल्यात. ओ गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय चित्त्याच्या चपळाईनं रन्स कंप्लीट केल्यात दोघांनीही. षटक तिसरं एंड झालंय. धावसंख्या झाली ती 22. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. ती अधीरा 11 जाणमान क्रिकेट संघ नेरे संघाला. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे त्यामुळे मी आयोजकांना विनंती करेन की आपण पाणी मैदानाच्या आतमध्ये पुरवायचं आहे. आमचे विघ्नेश कानाडे जर बॉल बॉय पाणी द्यायचं असेल तर पाणी, पाहुण्यांच्या स्वागतासाठी फटाके वाजवायचे असतील तर ते पण ऑलराऊंडर आहेत. इकडे आमचे विघ्नेशजी कानाडे त्यांचं पण आपण आभार व्यक्त करूया. पण इकडे सचिन जाधव साहेब आता खुश झालेले आहेत कारण त्यांच्या सासूरवाडीचा संघ इकडे नेरे संघ आणि 6 बॉल 6 पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरती पण आता आनंद आलेला आहे. सचिन जाधव साहेब आणि त्याच्याच बरोबरीने दर्शनजी मांडे हे पण आपले तळेगाव वाडीचे आहेत. त्यांच्या पण सासूरवाडीचा संघ आहे नेरे संघ आणि ते पण अगदी
डोळ्यात तेल घालून या मॅचला पाहतायत की कसा आपल्या सासूरवाडीचा संघ खेळतोय. क्लोज मॅच, व्हेरी इंटरेस्टिंग मॅच मात्र पाहत आहे. 6 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. कोणता बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती येईल? टीम मीटिंग, शॉर्ट मीटिंग घेतली जाते. प्लॅनिंग केली जाईल कारण 6 मध्ये 6 रन्स वाचवायचे आहेत. समोर घातक खेळाडू आहे. बॉलर बॉलिंग ट्रॅक वरती 6 बॉलवर 6 वाचवण्यासाठी आलाय अतुल जांभळे. अनुभवी गोलंदाज आहे आणि त्यामुळे अतुल जांभळेवरती इथे जिम्मेदारी सोपवली गेली आहे. 6 रन्स वाचवायचे आहेत. थोडं कठीण आहे परंतु अशक्य नाहीये. स्ट्राईक एंड वरती प्रवीण सोरगेला आपण पाहताय. नॉन स्ट्राईक एंड वरती आदित्य. 6 मध्ये 6 रनची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा महत्वाचा नियम. 28 रन चेस करायच्या होत्या. 3 षटकामध्ये कमालीची बॉलिंग मात्र चांबार्डी टीमनं केली आहे. फक्त 22 रन्स खर्च केल्यात. 6 मध्ये 6 रनची मात्र गरज. प्रवीण सोरगे बाली स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल अतुलचा. काय घडेल या बॉलवरती? हो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. समोरून बॉल मात्र थोडासा उडवला गेलाय. परंतु इथे पंचांचा मात्र वाईडचा इशारा. एक्स्ट्राची रन. आणि या मोमेंटला एक्स्ट्रा रन्स मिळाली आहे. त्यामुळे थोडस मी तर म्हणेन पाड जड झालंय ते नेरे संघाचं. 5 धावसंख्येची गरज. 6 बॉल इथे बाकी आहेत. 6 मध्ये 5 रन्स रोखायचे आहेत. अतुल वरची जिम्मेदारी आहे. चांगला बॉलर आहे. ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. जागेवरून खडे फटके एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. परंतु निराशा मात्र हाती लागली आहे. अगदी ज्या वेळेला प्रवीण सोरगे बॅटिंगसाठी आलाय, सगळे बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळला नाहीये. अगदी खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी ही भूमिका प्रवीण सोरगेची मात्र आपण नेहमी पाहत असतो. अगदी पहिल्या बॉल पासून षटकार मारण्याची क्षमता आणि भरपूर मॅच मध्ये पहिल्या बॉल पासून षटकार हा फलंदाज मात्र ठोकत असतो. परंतु इथे सेन्सिबल क्रिकेट जरी खेळला असता तरी देखील संघ जिंकू शकला असता. परंतु मोठ्या फटक्याचा प्रयत्न प्रवीण सोरगे इथे करतोय. शॉर्ट पिच बॉल इथे पाठवलाय सीमा रेषा पार. सिक्सर किंग बाळीच्या बाट मधून हा विजयी षटकार आणि सामना मात्र इथे जिंकला तो अजिरा 11 जीतू 11 जय हनुमान नेरे संघानं. चला सावले संघ टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी मात्र या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच